इंदापूर स्थानिक आघाडीचे इंदापूरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीपदादा गारटकर आपल्याबरोबर आहेत। मतदान करून आलेला आहात, सगळा प्रचाराचा टप्पा आपण पाहिला, सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद तुमच्या मिळालेला होता, मनामध्ये विश्वास आहे का विजय? 100% विश्वास आहे। उद्याचा विजयाचा गुलाल कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळेल। काय समीकरण ह्यावेळेस इंदापूरमध्ये वेगवेगळी घडलेली पाहायला मिळाली? म्हणजे आधीपासूनच तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती, सगळा प्रचार झालेला आहे, काय पाहायला मिळेल निकालामध्ये? इंदापूरकरांच्या मनात नक्की काय आहे? जसं आहे की तुम्ही जिथं नेतृत्व करता, इथं मी गेली 40-45 वर्ष सामाजिक क्षेत्रातला मी कार्यकर्ता, राजकारणात पाऊल जरी राजकारण करत असलो तरी काही विचारांनी राजकारण कायम केलं आणि योग्य दिशेने मी जाण्याचा प्रयत्न कायम केला। आत्ताची जी काही निवडणूक असते ते एक कॅबिनेट मंत्र्याच्या विरोधात सगळेच राजकीय पक्ष एकत्र का येतात, याचं चिंतन राज्यातल्या जनतेनेच करायला पाहिजे, फक्त इंदापुरातल्या जनतेने नाही। त्याचं कारण असं आहे की कुठलीही लोकशाही जर जे काही प्रशासन चालवायचं असेल तर राजकीय पक्ष अस्तित्वात असलेच पाहिजेत। राजकीय पक्ष चालवायचे असतील तर त्याची संघटनाही असली पाहिजे आणि त्या संघटनेला तो राजकीय पक्षाचा जो विचार आहे तो विचारानं प्रभावित झालेली संघटना असली पाहिजे। मी आज 40 वर्षाच्या आयुष्यात फक्त संघटनात्मक काम केलेलं आहे, त्यामुळं माझी भूमिका इतर लोकांना कशी वाटते मला माहीत नाही, पण मी जो विचार कायम केला, प्रत्येक असे अनेक प्रसंग आले त्यामध्ये मी संघटनेचा विचार केला आणि त्यामुळं परवाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं निर्णय केला कॅबिनेट मंत्री आणि आमच्या नेत्यांनी, तो निर्णय आम्हाला बरोबर नाही वाटला। कारण आमचं सिंपल म्हणणं होतं की जे संघटनेत वर्षानुवर्ष काम करतात, तुमच्यासाठीच पळतात, तुमच्यासाठी मेहनत घेतात, त्यातल्या कुठल्याही एका चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, ते सोडायचं आणि जो पक्षातच आपल्या कधी नाही आणि तो केवळ पैसेवाला आहे म्हणून द्यायचं, हे मला संघटनेतल्या माणसाला मान्य होणार नाही। माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा व्यक्तिगत द्वेष, काल अजितदादांचं भाषण सुद्धा तसंच होतं। दादा असे म्हणाले की अडीच वर्ष चालतो, मग पूर्ण वेळ का नाही चालणार किंवा काय, तशी काय चर्चा झालेली होती का? नाही, आम्ही काय 2.5 वर्षाचा मुद्दा काय अगदी शेवटी का बोललो होतो किंवा पक्ष फुटायला नको, संघटना व्यवस्थित राहील, कुणाला त्रास होणार नाही, पण अहंकार किती असतो त्यालाही लिमिट असतं की तुम्ही अख्खी संघटना बाजूला सारून तुम्ही जर नवीन मनुष्य, अजूनही तुमचा नियम आहे पक्षामध्ये, कायदा आहे, तुमची घटनेत तुमच्या पक्षाचे लिहिलं आहे की क्रियाशील सदस्य असल्याशिवाय उमेदवारीच नाही, तुम्ही अजून पक्षातच नाही आले, क्रियाशील सदस्याचा विषयच नाही आणि त्याला थेट तुम्ही घोषित करून टाकताय, तर हे का संघटनेवरती अन्यायकारक आहे। आणि हे आजच्या एका कारणामुळे निर्णय घेतला असं नाही, अशा अनेक गोष्टी खटकत गेल्या। मी 8 वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, या जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले, तिथे ज्या पद्धतीची भूमिका घेतली गेली ती कधीही पक्ष संघटनेच्या हिताची ठरली नाही। त्या ठिकाणच्या नेतृत्वालाच विश्वासात घेऊन त्यांच्या योग्य ह्याच्यासाठी त्यांना सतत प्रोटेक्ट करणं आणि पक्ष संघटनेला दुय्यम स्थान, काही जरी झालं तरी कसंही वागवता येतंय, ते संघटना कशी वागवायची आणि तिथले नेते मंडळी जे कोणी उद्या आमदार खासदार आहेत तर त्यांचंच ऐकायचं, तर अशाने ते सत्तेत असलेले लोक। इंदापूरमध्ये एक वेगळे चित्र पाहायला मिळालं की राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या विरोधात लढाई होती, मात्र इथं तुमच्याबरोबर भाजप बी आहे, त्याचबरोबर शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे, इतर काही दोन्ही शिवसेना मनसे आहे, महादेव जानकरांचं रासप आहे, सगळे सामाजिक संघटना आहे, ते सगळे एकत्र आले। याच्यावरती म्हणजे जनतेने चिंतन केलं पाहिजे ना, असं का घडतं? म्हणजे पक्षाची लढाई राहिली नाही, पक्षाची लढाई असं म्हणता नाही, ही विचाराची लढाई राहिली नाही, पण विचारामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं जर नेतृत्व जात असेल, मंत्री कोण आहे, मंत्री म्हणजे साक्षात सरकार आहे, या माणसांनी कसा विचार केला पाहिजे, तर त्या दृष्टीनं त्यांनी विचार योग्य केला नाही म्हणून ही सगळी लोक एकत्र आली। आता तुम्ही त्याला म्हणाल की राजकारण आहे, हे आहे ते आहे, पण इतके टोकाचे मतभेद असलेले आम्ही लोक आज कुणीच कुणाला विनंती केली नाही, गंमत तुम्हाला सांगतो, कुणी नाही कुणाला बोललं,
म्हणजे उत्स्फूर्त सगळे एकत्र आलेले आहेत आणि हे म्हणजे 2च दिवसात हे सगळं चित्र वेगळ्या पद्धतीने उभं राहतं. हे असं चित्र भविष्यामध्ये तुम्हाला सगळीकडं दिसेल. मी तुम्हाला 100% सांगतो, मला पुढचं दिसतं. म्हणजे उद्या उद्या गुलाल हे मी जी ही भूमिका घेतली नाही, उद्याचा गुलाल तर आमचा आहेच, तो उद्या तुम्ही पाहाल, तो विषय नाही. पण या ठिकाणी मी जी इथली भूमिका घेतली ना, अशीच भूमिका येणाऱ्या काळात तालुक्यामध्ये सर्व राजकीय पक्ष तालुक्यात सोडा, मी काय माझं म्हणणंच तुम्ही समजून घ्या, सर्वत्र अशा पद्धतीच्या संघटना एकीकडं आणि सत्ताधारी एकीकडं असं चित्र जर उभं राहिलं तर समाजाचं नुकसान आहे, देशाचं राज्याचं नुकसान आहे. हा एक मोठा विषय आहे आणि त्या विषयावरती चिंतन केलं पाहिजे. नाहीतर निवडणूक जाणार का मग भेटायला आता उद्या ज्यावेळेस आता तुम्हाला विजयाचा विश्वास आहे दादांना भेटायला जाणार का? नाही, दादांना भेटणं काय म्हणजे मला काही कुणाला भेटायची काही बंधन कुणावरतीच नाही. मी सगळ्यांना भेटू शकतो, दादांनाही भेटू शकतो, साहेबांनाही भेटू शकतो. त्याचं काही कुणाचं आणि बर्णे मामालाही भेटू शकतो. व्यक्तिगत द्वेष नाही, ती सिस्टीम जी आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं विचार जो केलेला आहे किंवा शाह परिवार, रोज सकाळी चहाच्या कट्ट्यावर आम्ही एकत्र असतो, गाव बघता आम्हाला, तो अडचण आहे. 3 पिढ्याचे संबंध आहे ते उद्या तसेच राहणार. कुणी कुणाला असं म्हणत असेल की द्वेषाचं राजकारण, मुळीच नाही. आम्ही इथं ह्या सगळ्याच्या वरती जाऊन मी विचार काही वेगळा केलेला आहे आणि तो संघटनेच्या दृष्टीनं, कार्यकर्त्याच्या दृष्टीनं केलेला आहे. एवढाच फक्त यात विषय आहे. त्यामुळं कुणाला भेटणं न भेटणं, कुणाच्याबद्दल काही मनात ठेवणं याला काही महत्त्व नाही. पाहतोय की उद्याच्या निकालानंतर गुलाल जो आहे तो आमच्या अंगावरती पडेल. मात्र इंदापूरमध्ये एका कॅबिनेट मंत्र्याच्या विरोधामध्ये सगळेच पक्ष विरोधामध्ये एकत्र येत आहेत याचं चिंतन जे आहे ते केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रदीप गारटकरांनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.